काल कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। या सोहळ्यात ध्वजवंदन करत असताना शासकीय ध्वजवंदन हे पालकमंत्र्यांच्या हस्ते आणि प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा शिरस्ता आहे। इतर मान्यवर यावेळी पालकमंत्री यांच्यासोबत ध्वजस्तंभाजवळ उभे न राहता आपापल्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी उभं राहून ध्वजाला मानवंदना देतात, असा शिष्टाचार आहे। कालच्या सोहळ्यावेळी राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी पालकमंत्र्यांसोबत ध्वजवंदनावेळी उपस्थित होते। त्यातही ते जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे उभे होते। प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी यावर आक्षेप नोंदवलाय। ललित गांधी नावाच्या एका व्यक्तीनं माननीय पालकमंत्र्यांच्या शेजारी उभारून जो प्रोटोकॉलचा भंग केलेला आहे, याबाबतची तक्रार माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मी पाठवलेली आहे। त्याचं कारण एक आहे की नवीन प्रथा काहीतरी चालू होत आहे। सालाबाद प्रमाणे कित्येक वर्ष झाली पालकमंत्री हेच ध्वजारोहण करतात आणि त्याच्या शेजारी माननीय जिल्हाधिकारी, आयजी, एसपी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, जेडपीचे सीओ यांचाच फक्त तिथं प्रोटोकॉल प्रमाणे उभं राहण्याचा अधिकार आहे। बाकीच्या कोणत्याही मंत्र्याला त्याच्यामुळे जवळ उभारता येत नाही। परंतु नवीन पायंडा पाडून हा प्रोटोकॉलचा भेद केलेला आहे, त्यामुळे संबंधितावर कारवाई होणं आवश्यक आहे। इतकीच मागणी आज माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही केलेली आहे। दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारे याबाबत तक्रार केली असून यापुढे शासकीय ध्वजारोहण सोहळ्यावेळी योग्य ते शिष्टाचार पाळण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे।